नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहोळकर. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री योजना दूत ही योजना राबवली जात आहे. तर ही योजना नक्की काय आहे, पात्रता काय असणार आहे, वयाची अट ही किती असणार आहे, कामाचे स्वरूप कशा प्रकारचे असणार आहे, मानधन हे किती दिले जाणार आहे आणि डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत, तर याबद्दल सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर का चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबावे विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकतोय की महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबतचा शासन निर्णय 7 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात आलेला आहे. आणि या योजना दूतच्या माध्यमातून त्या ठिकाणी बऱ्याच साऱ्या बेरोजगार कामगारांना, बेरोजगार तरुणांना रोजगार हा उपलब्ध होणार आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी योजना दूत आहे. तर ही योजना दूत जे काही शासनाच्या असणाऱ्या सर्व योजना आहेत, तर त्या सर्व योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे योजना दूतांचं असणार आहे. आणि त्यासाठी ही जे योजना दूत आहेत ते नेमण्यात येणार आहेत. आणि जवळपास हे योजना दूत 50,000 योजना दूतांची नेमणूक त्या ठिकाणी केली जाणार आहे. तर याची जी काही सविस्तर अशी माहिती आहे, ते आपण या GR च्या माध्यमातून पाहणार आहोत. याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी पाहूया. मित्रांनो, ही जी काही महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रकारच्या योजनेचा प्रचार प्रसिद्धी करणे आणि त्याचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजना दूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयाच्या अन्वये मान्यता देण्यात येत आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण जर पाहिलं तर या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे, तर महाराष्ट्र शासनाची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री कल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम हा राबवला जाणार आहे. आणि आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे, तर अशा ठिकाणी एक योजना दूत आणि शहरी भागामध्ये ज्या ठिकाणी 5,000 आहे, तर अशा ठिकाणी एक, अशा प्रकारे 50,000 योजना दूतांची निवड ही त्या ठिकाणी केली जाणार आहे. तर आपण जर पाहिलं तर ह्या योजना दूतांना मानधन किती दिलं जाणार आहे, तर त्या ठिकाणी 10,000 रुपये प्रति महिना एवढं ठोक मानधन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्याच्यामध्ये प्रवासाचा खर्च असेल, सर्व भत्ते असेल, त्या ठिकाणी समावेश केले जातील. त्यानंतर हे निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री योजना दूतासोबत 6 महिन्यांचा करार हा त्या ठिकाणी केला जाईल. आणि 6 महिन्यांच्या करारानंतर त्या ठिकाणी हा जो करार आहे, तो करार कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी वाढवता येणार नाही. यामध्ये पाहिलं तर तिसरा मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री योजना दूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष कोणते असणार आहेत, तर त्या ठिकाणी जो काही अर्ज करणारा उमेदवार आहे, तर त्याचं वय 18 ते 35 वर्ष असलं पाहिजे. शिक्षणाची अट या ठिकाणी दिली गेली आहे, तर तो कुठल्याही शाखेचा किमान पदवीधर असणं हे आवश्यक आहे. त्याला संगणकाचे बेसिक ज्ञान असणं आवश्यक असणार आहे. उमेदवाराकडे एक अँड्रॉइड मोबाईल असणं आवश्यक आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे हे आवश्यक आहे. त्याचं आधार कार्ड असावं आणि आधार कार्ड हे त्याच्या बँकेच्या अकाउंटला लिंक असलं पाहिजे. तर अशा प्रकारची पात्रता या ठिकाणी दिली गेली आहे. तर या योजनेसाठी उमेदवारांनी सादर करायचे डॉक्युमेंट कोणते असणार आहेत, कागदपत्र कोणते असणार आहेत, तर विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला जो काही ऑनलाईन अर्ज आहे, तो अर्ज त्या ठिकाणी त्याला करायचा आहे. आता ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा, तर याच्यावरती देखील आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही तो त्या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यानंतर मित्रांनो, मला आधार कार्ड देणं हे आवश्यक असणार आहे. पदवी उत्तीर्ण झाल्याचं तुमचे जे काही सर्टिफिकेट असेल, डॉक्युमेंट असतील, ते डॉक्युमेंट मला या ठिकाणी द्यायचे आहेत. रहिवासीचा दाखला त्या ठिकाणी देणे आवश्यक आहे, की जो सक्षम यंत्रणेने दिलेला असतो. वैयक्तिक बँकाचे तपशील म्हणजे तुमचं जे काही पासबुक असेल, ते पासबुक तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहे. तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो आणि हमीपत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन, हे सर्व डॉक्युमेंट मला त्या ठिकाणी देणे अपेक्षित असणार आहे. आता मित्रांनो, हे जे मुख्यमंत्री योजना दूत आहे, त्याची नेमणूक प्रक्रिया कशी असणार आहे, तर उमेदवाराच्या नोंदणीची आणि प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल. हे जे अर्ज केले असतील त्याचे छाननी उपयुक्त
परीक्षेत नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार त्या ठिकाणी छाननी केली जाईल आणि ऑनलाईन त्या प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर जे काही पात्र उमेदवार असतील त्याची यादी त्या ठिकाणी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल आणि जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त जे आहेत कौशल्य विकास आयोग रोजगार व जिल्हाधिकारी यांच्या प्राधिकृत केलेल्या जे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्या समन्वय प्राप्त अर्जांशी संबंधित उमेदवारांचे जे काही डॉक्युमेंटची तपासणी आहे तपासणी करतील, त्यांचे डॉक्युमेंट ओके आहेत का ते पाहतील आणि याच्यामध्ये जर का उमेदवारांचे शैक्षणिक वयोमर्यादाविषयक मूळ डॉक्युमेंट तपासण्यात येतील आणि त्यानंतर त्या ठिकाणी 6 महिन्या लिस्ट लागेल आणि 6 महिन्याचा जो काय करार आहे तो करार त्या ठिकाणी त्या योजनेचा उमेदवारासोबत त्या ठिकाणी केला जाईल आणि या करार हा जो करार आहे हा करार कुठल्याही परिस्थितीमध्ये ठिकाणी वाढवला जाणार नाही. त्यानंतर पाहिलं तर जिल्हा माहिती अधिकारी ही जिल्हा सहाय्यक आयुक्त म्हणजे कौशल्य विकास रोजगार व जिल्हा अधिकारी यांच्या प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी म्हणजे ग्रामीण भागात असणारी जी काही प्रत्येक ग्रामपंचायत आहे तर त्या ग्रामपंचायतीसाठी एक आणि शहरी भागामध्ये ज्या ठिकाणी 5,000 लोकसंख्या आहे तर अशा ठिकाणी एक या प्रमाणात उमेदवारांची योजनादूत म्हणून त्या ठिकाणी पाठवले जातील आणि मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमांतर्गत रोजगार उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून त्या ठिकाणी समजण्यात येणार नाही. सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितलं जाणार नाही याबाबतचे हमीपत्र त्या ठिकाणी निवडलं जाईल. हे जे उमेदवार आहेत हे उमेदवार योजनादूत कोणत्या प्रकारचे कामे करतील तर योजनादूत संबंधित जिल्हाधिकारी जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जे काही जिल्ह्यातील योजनेची माहिती असेल ती माहिती घेतील. ती माहिती घेतल्यानंतर प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नमूद केलेल्या ठिकाणी ज्या ठिकाणी सांगितलं आहे त्या ठिकाणी समक्ष जाऊन ठरवून दिलेले कामकाज जे आहेत ते त्यांना त्या ठिकाणी पार पाडणे आवश्यक असणार आहे. योजनादूत राज्य शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरती यंत्रणाशी समन्वय करून त्यांच्याशी संपर्क साधून शासनाच्या जे काही योजनाची माहिती आहे ती माहिती प्रत्येक घरोघरी देण्याचा प्रयत्न करतील. याच्यामध्ये योजनादूत दर दिवशी त्या ठिकाणी त्यांनी जे काही केलेल्या कामाचा विहित कामाचा तपशील आहे अहवाल आहे तो त्यांना ऑनलाईन रित्या सादर करणे अपलोड करणे हे आवश्यक असणार आहे आणि योजनादूतांना त्यांना सोपवलेली जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी स्वार्थासाठी किंवा नियमबाह्य त्यांचे जे काही नियम आहेत त्या नियमांच्या बाह्य उपयोग करणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तसे जर काही गुन्हेगारी स्वरूपाचे किंवा गैरवर्तन करत नाहीत योजनादूत तसे करत असल्यास जर का निदर्शनास आलं तर त्या ठिकाणी त्यांचा जो काही करार आहे तो करार संपुष्टात येईल आणि त्यांना त्या जबाबदारीमधून मुक्त केलं जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो ही अतिशय महत्वाची माहिती आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही अतिशय महत्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.